शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नः अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं हरिभक्तिपरायणं शिष्योद्धारेषु निष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री विष्णू सहस्रनाम चिंतन मालिकेमध्ये आज एका पुढच्या श्लोकाचं आपण चिंतन करणार आहोत। योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह श्रीमान् केशव पुरुषोत्तमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांच्या अनंत नामांपैकी जे आपल्याला आवडेल रुचेल असं नाव आपण प्रेमाने आनंदाने घेत गेलो तर आपल्या उद्धाराकडे आपली गती होते। आणि हे आपलं मनुष्य जीवनातलं इति कर्तव्य असं शास्त्र सगळे मानतात। श्री व्यंकटेश स्तोत्रामध्ये एक ओवी येते, तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती प्रेमे। ती मी अल्पमती प्रेमाने असं म्हटलं आहे। स्मरुनी प्रार्थना करीत असे। आपल्या अल्पबुद्धीला तसं प्रेम उत्पन्न होईल त्याप्रमाणे आपण ते घ्यावं। आपण विचार करतो त्या श्लोकाचा। या श्लोकामध्ये 7 नावं आहेत एकंदर। 7 नावांचा सार रूपाने आज आपण विचार करणार आहोत। पहिलं नाव आहे त्याचं योगः। योग शब्दाचा या धातूचा अर्थ खरं म्हणजे जोडणे असा होतो, ऐक्यात नेणे असा होतो। त्याचं एक नावच योग आहे विष्णू सहस्रनामामध्ये। योग म्हणजे जोडणे, 2 वस्तूंना एकत्र आणून जोडणे। आणि एक साधा नियम आपल्याला सर्वांना माहिती आहे, ठाऊकही असेल की फक्त 2 सजातीय वस्तूंचं ऐक्य होतं। 2 विजातीय वस्तू, 2 विजातीय पदार्थ कधीही ऐक्यात म्हणजे एकरूपेत जाऊ शकत नाही। उदाहरण पाहू आपण। एका भांड्यामध्ये दाणे आहेत, एका भांड्यामध्ये गहू आहेत। दोन्ही मिसळले, पण कितीही ते मिसळले आपण परस्परांमध्ये मोठ्या पातेल्यात घेऊन तरी ते एकरूप होणार नाहीत। ते वेगळे दिसणारच आहेत। त्यांचा भेद दृष्टीला येईलच, कारण आकारही वेगळे आहेत आणि वस्तू पदार्थच एकत्र आहे, सजातीय नाहीच आहेत ते। दुसरा उदाहरण घेऊ आता। व्यवहारातली उदाहरणं ही अर्थात ही व्यवहारणे सगळे मर्यादित असतात, यांना एकदशीपणा म्हणतात। दृष्टांत कोणताही एकदेशीच असतो, मर्यादित असतो। 2 भांड्यात दूध आहे, एकाच गाईचं दूध आहे 2 भांड्यांमध्ये, आणि ते दूध एकत्र मिसळलं तर मग ते 2 भांड्यातलं पुन्हा वेगळं तसंच नाही करून ठेवता येत, ते ऐक्यात जातं। कारण दोन्ही दूध एका गाईचे आहेत, एकत्र केले, मिसळले, त्यांना एकत्र आणलं, जोडलं एकत्रपणे, तर त्यांचं ऐक्य होतं। फक्त इतकाच आपण लक्षात ठेवूया, 2 सजातीय पदार्थाचं ऐक्य होतं, पण विजातीय पदार्थांचं ऐक्य होत नाही। परमात्मा आणि हा जीव जो काही काळ किंवा दीर्घकाळ अविद्येमुळे आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो, त्याचं विस्मरण त्याला होतं। मी देव असं त्याला कळत नाही, कारण अविद्येचा तो परिणाम असतो। पुढच्या अनेक नावांमध्ये आपण ते शिकणार आहोत, अविद्येचा काय परिणाम आहे वगैरे। पण त्यामुळे हा जीव एकाएकी अविद्या संपल्याशिवाय, संपूर्ण अविद्येचा निराश झाल्याशिवाय
ती संपल्याशिवाय परमात्म्याशी ऐक्यात जाऊ शकत नाही. पण मूलतः तो परमात्मा रूपच आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, श्लोकार्धेन प्रविक्ष्यामी यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगतमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हा जीव मुळात ब्रह्मरूपच आहे. पण तो आज मी ब्रह्मरूप असं त्याला कळत नाही. हे त्याला कळवून देण्यासाठी परमात्मा आहे. परमात्मा केव्हा तरी त्या जीवानी स्वतःसाठी निवडलेली कोणती तरी साधना, उपासना ही परिपूर्ण झाल्यानंतर उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी अनुभवी सांगेल गोष्टी प्रत्ययाची श्रीरामदास बोधतो व्यायना. तर ही क्रिया जो घडवून आणतो जीवाच्या साधनेनंतर त्याला परिपूर्णता देण्याचं ज्याचं कार्य आहे त्याचं किंवा सद्गुरूंचं, ईश्वराची नाव आहेत नाही, श्री विष्णूंची नाव आहे. आणि त्यामुळं ईश्वर आणि सद्गुरू एकरूपच असल्यामुळे हे ऐक्य जीवाची पूर्ण साधना संपली. आता त्याला ऐक्यात न्यायला पाहिजे. ह्यानंतर हा परमात्मा ईश्वर किंवा सद्गुरू जीवाला आपल्या ऐक्यात नेतात, तद्रुपतेत नेतात आणि याला योग असं म्हणतात. योग म्हणजे जोडणे, ऐक्यात नेणे. आणि सध्या योग शब्द तसा खूपच प्रसिद्धीला पावलेला आहे, पण तो योग अर्थाने नाही, तो योगा अर्थाने आहे. योग आणि योगा यात पुष्कळ फरक आहे. योगा चांगला आहे, वाईट नाही आहे. ते शरीराच्या एकंदर सुस्थितीसाठी व्यायाम म्हणून योगा या नावाने जास्त प्रचार आहे. त्यामध्ये विविध प्रकारची आसनं, व्यायाम, जिम, प्राणायाम हे सगळं केल्या जातं. शिकवणारे असतात, तज्ज्ञ लोक असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे धडे घेतल्या जातात. गावोगावी अनंत ठिकाणी योगाचे वर्ग चालतात. वाईट नाही आहे. म्हणजे सर्व शरीर आपलं चांगलं राहावं यासाठी हे सगळं सुरू आहे. त्याला योगा असा म्हणू आपण. आंतरराष्ट्रीय योगा दिवस सुरू झाला आता. खूप चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. पण आमच्या इथे मूळ शिकवण जी आहे, शरीर माध्यम, शरीर आहेच, कारण परमार्थाचं साधन शरीर आहे. ते स्वस्थ राहिलं, चांगलं राहिलं, निरोगी राहिलं तर साधना करण्यामध्ये लक्ष लागतं. बहुत दीर्घकाळपर्यंत साधना ज्याला करायची आहे त्याला खूप काळपर्यंत शरीर स्वस्थ चांगलं ठेवावं लागेल. म्हणून शरीर माध्यम खलु धर्मसाधनम, ते धर्मसाधन आहे एक. ह्याकडे लक्ष ठेवून योग शब्दाचा अर्थ आपण जर लक्षात घेतला, जगात जे चाललं आहे त्याला आपल्याला त्याची निंदा करायची नाही. चांगलं आहे ते, शरीराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगलंच आहे. करावं, सगळ्यांनी जरूर करावं, योगा करावा, पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. पण ते झाल्यानंतर शरीर चांगलं आहे तर परमात्म्याशी ऐक्यासाठी जे प्रयत्न करायचे, भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, कर्म आहे, उपासना आहे, या सर्व पारमार्थिक साधनांनी मला परमात्म्याशी ऐक्यात जायचं आहे. त्याची ओळख या जन्मात करून घ्यायची आहे. आणि ही ओळख करून देणारा जो आहे, ज्याच्याशी आपण ऐक्यात जाणार आहे, जो आपल्याला त्याच्याशी जोडून घेणार आहे, त्यालाच एक नाव योगा असं दिलं आहे. योगा, योगो योगविदान नेता असं या श्लोकातलं पुढचं विवरण आहे. पण तूर्त आपण एवढं समजून घेतलं आहे फक्त की योगा हा त्याचं नाव यासाठी आहे की तो आपल्याला त्याच्याशी जोडून घेतो, पण साधना परिपूर्ण झाल्यानंतर ऐक्यात घेतो. दुसरं नाव या श्लोकामधलं आहे योगविदान, योगविद. योगविद याचा अर्थ योग संपूर्ण जाणणारा. श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये 700वा जो श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण. योगेश्वर कृष्ण तिथे का म्हटलं ते या अर्थानेच आहे. योगविदाम, योगो योगविदाम, संपूर्ण योगाचा जाणकार. खरं म्हणजे योग निर्माणच त्यांनी केलेला आहे. आणि जो जी निर्मिती करतो ना, ज्याची जी निर्मिती असते त्याला त्या निर्मितीचं पूर्ण ज्ञान असतं. निर्मिती सगळे विश्व त्याची निर्मिती आहे. मग त्यामध्ये ही योग प्रक्रिया त्यांनीच सांगितली सर्व धर्मग्रंथांमध्ये. श्री भगवान वाच असं व्यास वाल्मिकींनी लिहिलं. कुठे कोणत्या धर्मग्रंथामध्ये जर क्रियाच त्यांनी निर्माण केली म्हणजे तो योगविद आहे, कारण त्याच्याशी जोडून देण्याची जी क्रिया आहे. खरं योग शब्दाचा एक अर्थ उपाय असा होतो की परमात्म्याशी आपलं ऐक्य आहे, मी परमात्माच आहे हे समजावून घेण्याच्यासाठी जे उपाय केले जातात त्यांना योग. बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये
प्रत्येक अध्यायाला योग अशी संज्ञा आहे की नाही, योग असं म्हणतात. अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ध्यानयोग, दैवासुर संपद विभाग योग, पुरुषोत्तम योग, भक्तियोग, सगळे योग आहेत की नाही, सगळे योग आहेत. कारण योग याचा अर्थ उपाय. कशाचा उपाय? भगवत प्राप्तीचा उपाय, भगवंतांशी एकरूपतेत जाण्याचा उपाय. इतक्या सगळ्या उपायांनी विविध योग भगवंतांनी सांगितले. हे सगळे योग आहेत. प्रत्येक योगाने भगवंतांशी ऐक्यात आपण जावं असं नाही, पण ऐक्यात जाण्याची तयारी पूर्ण होऊन जाईल. जसं कर्मयोगाने तयारी पूर्ण होऊन जाते, चित्तशुद्धी होते. म्हणून सर्वच भगवद्गीतेच्या अध्यायांना योग असं म्हटलं. आणि योगविधान शब्दाचे दोन अर्थ होतात. योगविद, योग जाणणारा, दोन अर्थ होतात. एक तर योग प्रक्रिया, सगळ्या योग प्रक्रिया ज्या नुसत्या शरीराच्या अंगाने समाजात चालतात त्यासुद्धा ज्याला पूर्ण माहिती आहेत, ज्यानेच निर्माण केलेले आहेत. सर्व धर्मग्रंथांमध्ये जे वर्णन आहेत ते सगळं भगवंतांचीच निर्मिती आहे. आणि दुसरी गोष्ट, जे योगी आहेत, अनेक योगी होऊन गेले योग साधना करून. योगी ज्यांची योग साधना पूर्ण झाली, योग साधनेद्वारा भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचं नाव ध्यानयोग किंवा आत्मसंयम योग असं आहे. त्यामध्ये ध्यानयोगाच्या अनुषंगाने परमात्म्याशी ऐक्यात जाण्याच्या प्रक्रिया खूप विस्ताराने आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे जे टप्पे आहेत योगामधले, त्याचं खूप विवरण आहे. माऊलींनी भाष्य करताना ज्ञानेश्वरीत कुंडलिनी योग म्हणून त्याला फार विवरण केलेलं आहे. पण या सगळ्या योगाद्वारा म्हणजे योगी करून जे सिद्ध दशेला पोचले, भगवंतांशी ऐक्यात गेले, अशा योगीजनांचाही ज्ञाता जो आहे, म्हणजे योगाला जाणणारा आणि योगीजनांनाही पूर्ण जाणणारा, त्यांच्या प्रक्रियेपासून ते योगात आता पूर्ण पोचले जाणणारा, असे दोन अर्थ योगविधान शब्दाचे होतात. आणि खरा त्याचा तात्विक अर्थ असा आहे की हा जीव ऐक्यात जाण्यापूर्वी त्याच्याजवळ जी सामग्री आहे, मुळात मनुष्य जन्मात आल्यानंतर प्रधान सामग्री जी मिळते ती ज्ञानेंद्रिय मिळतात. आणि एक मन आहे, कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियांचं ऐकून कर्मेंद्रिय कर्म करतात, पण ज्ञानेंद्रिय ही सगळ्या बहिर्मुख दशेमुळे ब्रह्मदेवानी सगळी ज्ञानेंद्रिय बनवताना ती बहिर्मुख बनवली, म्हणजे बाहेर धावणारी. बहिर्मुख म्हणजे बाहेर धावणारी, जगात धावणारी. परांची खाणी व्यक्तृणच स्वयंभूः अशी श्रुती आहे. परायणची खाणी म्हणजे सर्व इंद्रियांचे बहिर्गोल. हे बाहेर, कान बघा बाहेर आहे, डोळ्याची वृत्ती बाहेर आहे, याच्यात डोळ्याच्या आत एक डोळा आहे. नेत्रस्य नेत्र, कर्णस्य कर्ण, असं केनोपनिषद सांगतं. पण इंद्रियांच्या तशा सगळ्या वृत्ती बहिर्मुख आहेत, स्वभावताच आहेत त्या. म्हणजे ती सहजच स्वभावता बहिर्मुख म्हणजे विषयांकडे सहज धावतात. तर सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या सगळ्या वृत्ती, जसं कानाची आहे, जिभेची आहे, त्वचेची आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना, यांच्या सगळ्या वृत्ती म्हणजे यांचे विषय बाहेर आहेत. त्यामुळे ते सहज वृत्ती बाहेर जाते, बहिर्मुख वृत्ती त्याला म्हणतात. ती बहिर्मुखता टाळून ती जर आत वळवली, आत्म्याकडे वळवली, बहिर्मुख दशा दळून पंचज्ञानेंद्रिय आणि मन यांची बहिर्मुखता बाहेर टाळून मनोहि द्विविधम प्रोक्तम, अमृतबिंदू भूषण उपनिषद आहे. मनोहि द्विविधम प्रोक्तम शुद्धं चाशुद्धमेव च अशुद्धम कामसंकल्पम शुद्धम काम विवर्जितम अशी श्रुती आहे. काम याचा अर्थ इच्छा, वासना. त्या इच्छेमुळे, वासनेमुळे सगळी इंद्रिय, जसं आता माझ्यासमोर जिलबी आली, मला खायची इच्छा झाली, कारण इंद्रिय बहिर्मुख आहे, तर ते लगेच तिकडे धावतं. पण अंतर्मुख विचार असा केला गेला पाहिजे की मला हे खाणं इष्ट आहे का, माझ्या तब्येतीला सोसेल का, डॉक्टरनी मला साखर नाही खायला सांगितली आहे, मग मी खाणं बरोबर आहे का, असं त्या इंद्रियांना आवरून, इंद्रियांना आवरणारी जी वृत्ती आहे तिला विवेक म्हणतात. इंद्रिय तर बाहेर धावतात, सगळीच धावतात. डोळे धावतात, कान धावतात, पंच ज्ञानेंद्रिय धावतात, कारण ती बाहेरच धावणारी आहेत, बहिर्मुख त्याला म्हणतात. ती विवेकाने अंतर्मुख करून मन भलतीकडे धावे, दासबोधात ओवी येते, मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे, इंद्रिय दमन करावे या नाव सत्वगुण श्रीराम. सत्वगुण निरूपामध्ये रामदास स्वामींनी खूप छान पद्धतीने शिकवलं आपल्याला की भलतीकडे मन धावतं. सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती सगळीकडे जे धावतात ना,
त्याला कारण मुळात मन आहे, कारण इंद्रियांचा राजा म्हटलं आहे त्याला प्रधान म्हटलं आहे. ते धावतं, इंद्रियांना धावतं, आणि ते तसं धावायचं नसेल तर मन भलतीकडे धावे. ते विवेके आवरावे, विचार करावा की मी आता ही क्रिया करणं योग्य आहे. रस्त्यावर गेलो, बाहेर फिरताना सगळेच माणसं आजकाल प्रजा जाते आणि पाणीपुरीची गाडी पाहिली, इच्छा होईल, इच्छा होणार नाही असं कोणाचंही नाही होणार आहे, पण मनाला जर आवडलं की नको आहे मला खायला, एक तर उघड्यावरची आहे, त्याच्यावर माशा बसल्या आहेत, माझ्या तब्येतीला चांगलं नाही आहे, उघड्यावरचं अन्न खाऊ नये, असं मनाला तिथल्या तिथे जर समजावलं तर विवेके आवरावे होतं. विवेक याचा अर्थ मी आता हे कर्म करावं की करू नये, यासाठी मला योग्य आहे की अयोग्य आहे, हे सार आहे माझ्यासाठी की असार आहे, असा विचार जर आपण करत गेलो तर मन भरतीकडे धावे. ते विवेके आवरावे, इंद्रिय दमन करावे. इंद्रिय दमन म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवायचा प्रयत्न करावा. या नाव सत्वगुण श्रीराम. सत्वगुणाच्या आधिक्यामुळे, सत्वगुणाच्या पायावरती मन जर सत्वगुणाच्या उत्कर्षात ज्या वेळा असेल त्यावेळी ते विवेक करू शकतं, कारण विवेक करणं हा सत्वगुणाचा धर्म आहे. सत्वगुणात फक्त विवेक करू शकतं. म्हणून सत्वगुणी चित्त होत गेलं तर इंद्रिय जी स्वभावतः बहिर्मुख आहेत ते आवरत जावी आणि विषयांपासून त्यांना आवश्यक तेवढे विषय भोगावेच लागणार आहेत, त्याचा काही प्रश्नच नाही. कारण व्यावहारिक सत्तेमध्ये आवश्यक तेवढे, भूक लागली समजा, मला लागली की असं कल्पना करा की तुकाराम महाराजांना भूक लागली, भाकरी तर खावीच लागेल, त्यांना पाणी प्यावंच लागेल. ही या गरजेपुरतं शरीर धर्म, शरीराच्या पोषणापुरतं घ्यावंच लागणार आहे. फक्त एकच जर झालं की ती भाकरी तव्यावरून काढता काढता हाताला चटका बसला तर मग तिथे ईश्वराची आठवण आली पाहिजे, ईश्वराच्या योजनेप्रमाणे मला चटका बसला. आणि संत असेच वागतात, सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती बहिर्मुख असलेल्या आवरून त्या स्वतः त्यांच्या आत कोंडलेल्या असतात. आणि अशा कोंडलेल्या वृत्तींसह जेव्हा पूर्ण एकंदर अंतःकरणाची दशा प्राप्त होते तेव्हा त्या अंतःकरण दशेला आता भगवंतांशी योग करण्यासाठी तो योग्य होतो. आणि हे भगवान जाणतात की एखाद्या जीवाची अंतःकरणाची दशा, अंतःकरणाची स्थिती ही कुठपर्यंत आली आहे, किती मन आवरतो आहे, हा इंद्रियाने आवरली आहेत का, आणि बहिर्मुख इंद्रिय थांबवून ती अंतर्मुखता जर केली की आतमध्ये परमात्मा आहे, ती परमार्थाकडे वळवायची, असा जो करतो आहे हे भगवान जाणतात. आणि म्हणून त्यांना योगविदाम म्हटलं आहे की आता हा योग करण्याच्या योग्यतेचा झालेला आहे असं भगवान जाणतात. आणि म्हणून मग त्याला ऐक्यात नेतात. भगवद्गीतेच्या अंतिम श्लोकात भगवंतांना यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर या श्लोकात योगेश्वर कृष्ण म्हटलं आहे. अशा सगळ्या योगांचा जो स्वामी तो योगेश्वर कृष्ण म्हणजेच योगविदाम, ज्याला योग पूर्णपणे माहिती आहे आणि ज्यांच्याशी योग करायचा जीवाला, त्या जीवाची संपूर्ण स्थिती ज्याला ज्ञात आहे असा सर्व जाणणारा योगविदान, जीवाने केलेला योग, त्यासाठी केलेली क्रिया ही संपूर्णपणे जाणणारा असा योगेश्वर, योगविदाम शब्दाचा अर्थ होतो श्रोते हो. आणि त्यातही योगविदान फक्त शब्द नाही, हा दुसरं नाव जे आहे योगविदान नाही आहे, योगविदान नेता. नेता शब्दाचा अर्थ लौकिक दृष्टीने समजून जर घ्यायचा असेल तर कॅप्टन किंवा एखाद्या स्कूलची एखादी हेडगर्ल असते, आमची नात आहे सध्या, हेडगर्ल, नेता, योगविदान नेता. अनेक योगविद असतील म्हणजे ज्यांना योग पूर्ण प्राप्त झाले ते योग जाणतातच. मग भगवंतामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? जसे सगळे ऋषीमुनी होऊन गेले, संत सद्गुरू हे आहेत, अजूनही आहेत, हे योग जाणतात, योगविद आहेत ते. मग परमेश्वरांमध्ये त्यांच्यात काय फरक आहे? अशाही सगळ्या योगविदांचा जो नेता, म्हणून योगेश्वर, सर्व योगीजनांचा, योग जाणणाऱ्यांचा, योगविदांचा जो मुख्य नेता, पुढारी आहे की नाही, पुढारी असतात की नाही. म्हणजे एखाद्या वर्गामध्ये, क्लासरूममध्ये 40 विद्यार्थी आहेत समजा, मग ती शिक्षक सांगतात की तुमचे 40, पण काही आता शिस्तीसाठी, काही एकंदर व्यवस्थेसाठी, सोयीसाठी त्या 40 मुलांपैकी मुलींपैकी वर्ग शिक्षक जे असतात ते कोणातरी एकाला त्याचा पुढारी नेमतात, नेता नेमतात. त्याला व्यावहारिक भाषेमध्ये मग आपण कॅप्टन असं म्हणू की तू आता सर्वांकडे लक्ष दे,
कोणी जर काही गडबड केली तू नाव सांग, 40 जणांना मी विचारणार नाही. कारण सगळेच विद्यार्थी त्यांचे आहेत, सगळेच आहेत. त्यांना शाळेत केव्हा यायचं, केव्हा जायचं, योगविद शाळेच्या दृष्टांताच्या दृष्टीने आपण ड्रेस कोणता घालायचा, बरोबर केव्हा जायचं, शाळेची वेळ काय, प्रत्येक पिरियडची वेळ काय, मध्यांतराची वेळ काय, रेसेस कोणत्या, डबा खायची वेळ, सगळं तेही योगविदच आहेत. शाळेच्या दृष्टीने छोटा दृष्टांत आहे, पण सगळे विद्यार्थी योगविदच आहेत. आईवडील त्यांना सांगतात की असं करा, ते करतातही. पण या सगळ्या योगविदात सगळ्या 40 विद्यार्थी जर योगविद मानले तर यांचा एक नेता जो कप्तान किंवा कॅप्टन आहे त्या वर्गाचा, त्याला नेता असं म्हणतात. एक अजून दृष्टांत पहा नेता शब्द समजून घेण्यासाठी. क्रिकेटची टीम असते, त्यात 15 जणांना निवडतात, मग वेळेवरती त्यांच्यातल्या 11 जणांना खेळवतात. कारण क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. पण त्या 11 निवडल्याच्या आधी या 15 एकाला नेता निवडतात. मग ती निवड समिती असते, प्रशिक्षक असतात, या सगळे मिळून निवड समिती असते. ते सर्वांचा एक नेता निवडतात, त्यालाही कॅप्टन म्हणतात. मग टॉस करायला त्यांनी द्यायचं, फिल्डिंग अरेंजमेंट त्यांनी करायची, अशी नेत्याकडे काही कामं असतात. समजावून घेण्याकरता आपण दृष्टांत 2 पाहिले, शाळेचा एक आणि क्रिकेटच्या टीमचा. कुठेही एक गट म्हटला की नेता गटप्रमुख नेमावा लागतो. विरोधी पक्ष नेता असतो की नाही, विरोधी पक्ष नेता असतो, त्याचा निवडावा लागतो. सगळे विरोधी पक्षातले उभं राहून काही आपल्या समस्या मांडायला लागले तर गोंधळ होईल, तसं होऊ नये म्हणून विरोधी पक्ष नेता, गटनेता, शाळेमध्ये कॅप्टन किंवा एखाद्या क्रिकेटच्या टीमचा नेता हा निवडावा लागतो. तसा परमात्मा जितके योगविद आहेत, झालेले आहेत की सर्वच योग जाणतात, करतात, आणि योग परिपूर्ण दशेत गेलाही आहे, समाधी दशेपर्यंत गेलेले आहेत. असे अनेक योगविद प्रत्येक काळात असतात. आजही हिमालयामध्ये अनेक योगविद असतील. पण या सर्वांचा नेता, सर्वांचा मुख्य, कारण जो पूर्ण योग जाणतो आणि सर्व योगेश्वरांचा सुद्धा जो नेता, म्हणून त्याचं योगविदान नेता असं दुसरं नाव या श्लोकातलं आलेलं आहे. तिसरं नाव या श्लोकाचं आहे प्रधान पुरुषेश्वर. समजून घ्या थोडंसं. प्रधान पुरुषेश्वर जीवाच्या उत्पत्तीच्या वेळची ही भूमिका आहे. जेव्हा परमेश्वराला त्याच्या अंतःकरणात असलेल्या, काल हा थोडासा आपण विचार केला होता, अंतःकरणात असलेल्या सर्व जीवांच्या आनंद जन्मांच्या वासनांचा उद्रेक कालशक्तीद्वारा होतो. की काल आता होतोय की या सर्व जीवांच्या वासना फलोन्मुख होतात आहेत. की एखाद्या माणसाने हे कर्म केलं आहे, आता त्याला ते भोगावं लागायला आहे. सगळ्या जीवांच्या सगळ्या वासना जेव्हा फलोन्मुख होतात, म्हणजे त्यांना आता वासना भोगायची वेळ येते, त्यावेळेला ईश्वराच्या हृदयाकाशामध्ये सगळ्या जीवांचे वासनांचे बीज जे ठेवले असतात, त्याला आपण ऐकलं काल महत म्हणतात. ते स्फूर्तिरूपाने बाहेर येतं. पहिलं स्फुरण भगवंतांना होतं, एकोहम बहुश्याम प्रजायेय, ही मूळ माया आहे. आता मूळ मायेनंतर मग त्रिगुण निर्माण होतात आणि गुणमाया निर्माण होते. या गुणमाये जेव्हा सृजनाच्या वेळी, सृष्टी उत्पत्तीच्या वेळी मूळ मायेपासून मग गुणमाया निर्माण होते आणि त्रिगुणात्मक माया तयार होते. 3 गुणात्मक सत्व रजत तमयो गुणांनी युक्त अशी माया निर्माण होते. ह्या मायेला नाव प्रधान असं आहे. म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या वेळी माया कार्यरूपाने जे प्रगट होते आणि पंचमहाभूत आणि त्रिगुणांना पुढे प्रगट करते, तिला प्रधान असं म्हणतात. आणि या प्रधान दशेमध्ये मग ती माया पुढे सर्व त्रिगुणांच्या द्वारे ते जीवांना प्रधान, पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्यामुळे जीव एकंदर संपूर्ण आपलं आयुष्य व्यतीत करतो. आणि गुणांच्या अधिष्ठानावर वेगळे कर्म तो करायला लागतो. पण त्यामध्ये त्याला दिलेल्या क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून तो नेहमी सत्वगुण वरती राहील, आधिक्यात राहील, जास्त राहील असा प्रयत्न मनुष्य देहात फक्त करू शकतो. गुणमायेचा स्वामी, जी त्रिगुणात्मिका माया तयार होते, ती मूळ मायापेक्षा भिन्न नाही. मूळ मायाच गुणमाया होते, पण ती जेव्हा गुणमाया होते तेव्हा तिला प्रधान असं म्हणतात. त्या प्रधान मायेचाही ईश्वर, त्या प्रधान मायेचा ईश्वर ती पुरुषही निर्माण करते
आणि जीवही निर्माण करते. दोन्ही पुरुषच आहेत. पुरुष आणि जीव हे दोन्ही निर्माण करतात. समष्टीच्या संबंधात त्याला पुरुष म्हणतात आणि व्यष्टीच्या संदर्भात, समष्टी म्हणजे सगळं सामूहिक, त्याला पुरुष म्हणतात आणि एका जीवाच्या संदर्भात त्याला व्यष्टी म्हणतात. त्यामुळे गुणमाया आणि पुरुष दोन्ही प्रकारचा पुरुष या दोघांवरही जो नियंत्रण ठेवतो, स्वामी या दोघांचा आहे, तो पुरुष आहे. पुरुषेश्वर, प्रधान पुरुषेश्वर, असा प्रधान पुरुषेश्वर हे नाव म्हणजे जो गुणमाया आणि पुरुष या दोघांचा स्वामी आहे, त्याला प्रधान म्हणजे मुख्य म्हणा किंवा मायेचं गुणमाया प्रगट करणारं रूप जे आहे प्रधान, या दोन्हींचा स्वामी म्हणून त्याला हे एकत्र करून नाव दिलं आहे प्रधान पुरुषेश्वर. फार महत्त्वाचं नाव आहे. अगदी सृष्टी उत्पत्तीच्या वेळेचं नाव आहे. आपण जेव्हा जेव्हा हे नाम म्हणू वाचू विष्णू सहस्रनाम म्हणताना, तेव्हा इतका भाग आपल्या जर अर्थासह लक्षात आला तर त्या नामामध्ये जास्त आपलं मन रमतं की अच्छा प्रधान पुरुषेश्वर असा अर्थ आहे का. वा देवा, काय तुझं म्हणजे ह्या नावाने भगवंतांच्या हे क्रियाविशेषण आहे भगवंतांचं. पहिल्या दिवशी हा विचार आपण केला आहे थोडक्यात की श्री विष्णू सहस्रनामामध्ये काही नामं आहेत, काही सर्वनामं आहेत, काही विशेषण आहेत, काही क्रियाविशेषण आहेत, काही त्याचे लीलावाचक शब्द आहेत, काही त्याच्या अवताराचे नाव आहेत. आता पुढचं येतच आहे. अशी विविध नामं आहेत पण नामं त्याचीच आहेत. त्यामुळे या श्लोकातल्या 7 नावांपैकी 3 नावांचा अर्थ आपण आत्तापर्यंत संक्षेपाने पाहिला. पुढचं नाव त्याचं आहे नारसिंह वपुः. हे दुसऱ्या चरणामधलं पहिलं नाव आहे. नारसिंह वपुः हे नाव भगवंतांनी घेतलेल्या नरसिंह अवताराच्या संदर्भातलं नाव आहे. वपू म्हणजे शरीर, नारसिंह म्हणजे नर म्हणजे मनुष्य, मनुष्याचं शरीर, सिंह म्हणजे सिंहाचं शरीर. दोन्ही शरीरं पूर्ण नाही आहेत. तो अर्धा सिंह आहे आणि अर्धा मनुष्य आहे. कमरेच्या वर सिंह आहे, कमरेपासून कटीपासून दीर्घ विस्तीर्ण छाती. श्रीमद भागवतात याचं फार सुंदर वर्णन आहे. नारसिंह वपूचं वर्णन श्रीमद भागवतात फार सुंदर आहे. हे 7व्या स्कंदात पूर्ण चरित्र नरसिंहाचंच येतं. म्हणजे ते खरं म्हणजे ते भक्त प्रल्हादांचं चरित्र आहे. हिरण्यकश्यपूची त्यात कथा आहे. आपल्याला इतकी विस्ताराने ती बघायची नाही की हे नाव त्याच्या अवताराचं एक नाव आहे. ही अवतार कथा आपण श्रीमद भागवत ग्रंथात विस्ताराने ऐकावी. हिरण्यकश्यपूला कळलं की हिरण्याक्षाचा वध झाला, त्याचा भाऊ वराह अवतार घेऊन भगवंतांनी मारलं आणि मग त्यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याला 4 मुलं आहेत. त्यांनी तो तपश्चर्येने उन्मत्त झाला, छळायला लागला पृथ्वीला इत्यादी इत्यादी. सगळे देव त्या विष्णूंकडे गेले. देवा बघा हा किती छळतो आहे, किती किती उत्पात करतो आहे, धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, स्वतःला सर्व जगताचा स्वामी समजायला लागला आहे. देवा याला काढा. भगवान म्हणाले हा जेव्हा याच्या प्रिय पुत्राला आणि जो माझा भक्त आहे प्रल्हाद त्याला त्रास देईल तेव्हा मी येईल. आणि मग त्यांनी पुष्कळ उपाय केले प्रल्हादाला मारण्याचे वगैरे. विस्तार कथा खूप मोठी आहे. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये ही कथा खूप विस्ताराने, एकच कथा आहे 7व्या स्कंधात 15 अध्यायांची. आणि भगवंतांनी शेवटी आपला प्रिय भक्त प्रल्हाद याचं रक्षण करण्याकरता त्यांनी विचारलं तुझा परमात्मा, कारण त्यांनी ब्रह्मदेवाकडून जो वर मिळवला होता की आजपर्यंत ब्रह्मदेवानी निर्माण केलेला कोणताही प्राणी नाही, अप्राणी नाही, यक्ष नाही, किन्नर नाही, गंधर्व नाही, आत नाही, बाहेर नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, अस्त्रांनी नाही, शस्त्रांनी नाही, कशापासूनही मला मृत्यू नको. या सगळ्या त्याच्या अटी ज्या ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून पूर्ण केल्या, त्या सर्व अटींचं पालन करण्यासाठी भगवंतांनी आजपर्यंत सृष्टीच्या इतिहासात असा प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केलेला नाही. माणसाकडून नको आहे, पशुकडून नको आहे, पण अर्धा माणूस अर्धा पशु नको असं त्यांनी नाही मागितलं आहे. काय भगवानही चतुर आहेत. भगवंतांनी अशा पद्धतीने अवतार घेतला, अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह म्हणून नरसिंह. मग भगवंतांनी पुढे त्याचा उद्धार केला, त्याला ठार मारला वगैरे. इतकं नाही आपल्याला पाहायचं आहे. नरसिंह नाव का पडलं, कारण ब्रह्मदेवांनी त्याला दिलेल्या
आशीर्वाद किंवा वरानुसार तो कुणाही ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या प्राण्याकडून मरणार जर नाही आहे, तर त्यासाठी अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असा देह भगवंताने धारण करून त्याचा उद्धार केला. आणि या भगवंतांच्या अवतार कथेची आपल्याला आठवण व्हावी. भगवंतांच्या कोणत्याही अवतारातली आठवण आपल्याला जर झाली ना, लीला आठवल्या, राम अवतार घ्या, कृष्ण अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, वराह अवतारसुद्धा, भगवंतांच्या अवताराचं नुसतं स्मरण जरी जीवाला झालं, योवा अनंतस्य गुणान अनंता, किती अवतार घेतो. अवतार घेऊन तो खाली एका भूमिकेत जरी येतो तरी मूळ ईश्वर आहेच तो. असं ईश्वराचं स्मरण आपल्याला होत जाण्यासाठी अवतारांचे काही नावं श्री विष्णू सहस्रनामात आलेली आहे. त्यापैकी एक नाव ज्याचा आपण थोडक्यात विचार केला, दीर्घ विचार करायला आपल्याला नको आहे सध्या, पण नारसिंह वपुः हे जे नाव या श्लोकामध्ये आलेलं आहे 4 क्रमांकाचं, हे भगवंतांच्या नरसिंह अवताराचा संदर्भ आपल्याला देण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी एवढं हे नाव भगवंतांचं नारसिंह वपुः हे नाव. पुढचं नाव भगवंतांचं आहे श्रीमान. श्री शब्द आहे, श्रींनी युक्त. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये यावर भाष्य करताना याचं वर्णन असं केलं आहे, यस्य वक्षसि नित्यम यक्ष वस्यसि नित्यम वसती श्री, हे की ज्याच्या वक्षस्थळावर म्हणजे छातीवर, वक्षस्थळ इथे असतं, वक्षस्थळावर छातीवर नेहमी श्री विराजमान असते. वैजयंती माळा असते गळ्यामध्ये, ती छातीवर रुळते. यस्य वक्षसि नित्यम नेहमीसाठी ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा तर आहेच, पण वैजयंती माळा त्याबरोबर लक्ष्मीसुद्धा तिथेच वसते हृदयामध्ये. याचा अर्थ असा आहे की भगवंतांच्या हृदयातच लक्ष्मीचा निवास आहे. वक्षस्थळ निर्देश करतं हृदयाचा. वक्षस्थळाच्या इथे हृदय नावाचं एक फार मोठं आपल्याजवळ आहे, इंद्रिय आहे, अंतरेंद्रिय आहे. त्या ठिकाणी भगवंतांचा निवास, लक्ष्मीचा निवास म्हटलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. आणि शिवाय श्री शब्दाचे अजून 2-3 अर्थ होतात. श्री शब्दाचे अजून 2-3 संपत्ती, सौंदर्य, लक्ष्मी असेही अर्थ होतात. संपत्तीला पण श्री म्हणतात, की एखाद्या माणसाजवळ फार संपत्ती आपण म्हणतो श्रीवान, श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे युक्त, मान आणि मन एकच, श्रीमंत किंवा श्रीमान त्याला म्हणतात, तो श्रीमान. आणि आपल्या इथे म्हणूनच कुणालाही आपण दरिद्री म्हणतच नाही. तो जीव जर ईश्वराचा अंश आहे तर एखाद्याला आपण लग्नपत्रिका देवा देतो, श्रीमान लिहितो. नुसतं श्री जे लिहितो आपण टिंब देऊन, त्याचा खरा अर्थ श्रीमान असा असतो. श्रीमान परमेश्वराचाच अंश आहे ना, परमेश्वराचं एक नाव इथे श्रीमान आहे ना. आणि म्हणून ज्याला कुणाला आपण ती पत्रिका, मंगलपत्रिका आपल्या इथल्या मंगल कार्याची देतो, तिथे श्री लिहितो आपण. आणि म्हणून त्या श्रीमध्ये डॉट द्या, खरं तिथे श्रीमान ते नाव भगवंतांचं आहे. श्रीमान, श्रीनी युक्त, ज्याच्या वक्षस्थळावर आचार्यांच्या भाष्याप्रमाणे ज्याच्या वक्षस्थळावर अखंड श्री नांदते, तिचा अर्थ लक्ष्मी असाही आहे. आणि या लक्ष्मीदेवींच्या उत्पत्तीची कथा आपण भागवतामध्ये, ते 8व्या स्कंदात समुद्र मंथनाच्या क्रियेत ती कशी निर्माण झाली, कशी आली, तिने भगवंतांना कसं वरलं. समुद्र मंथन देवदैत्यांनी केल्यानंतर त्यातून अनेक जी रत्न आली, त्यातली लक्ष्मीदेवी एक आहेत. आणि त्यांनी भगवंतांना वरलं तेव्हा भगवंतांचं एक नाव समुद्र मंथनाच्या क्रियेत आहे, अजित भगवान. अजित म्हणजे श्री विष्णूच आहे, श्रीचे पतीच आहे, श्रीमान. तिने विष्णूंच्याच गळ्यात माळ घातली, अशी कथा श्रीमद भागवतात आहे. समुद्रकन्या आहे. श्री विष्णूंना अजित रूपात तिने वरलं आणि त्यांच्या वक्षस्थळावरती वास करायला लागली. अशी जी लक्ष्मी, संपत्ती म्हणा, सौंदर्याला सुद्धा श्री असं म्हणतात. सौंदर्याला सुद्धा श्री असं म्हणतात संस्कृत भाषेत. श्री शब्दाचे इतके अर्थ आहेत. जो सौंदर्याने युक्त आहे, श्रीमान म्हणजे सौंदर्याने युक्त आहे. भगवान किती सौंदर्यवान आहे.
राजेंद्रम सत्यसंधन दशरथतनयं श्यामलम शांतमूर्तीम. त्याचं सौंदर्याचं वर्णन करणारे अनेक दाखले सगळ्या ग्रंथांना फार वर्णन केलं आहे. भगवान सुंदर आहे. सगळ्या जगातला सगळ्यात सुंदर पुरुष भगवान आहे. फारच सुंदर अगदी. त्याचे हावभाव कोणत्याही आविर्भावात श्रीमद भागवतात असं खूप ठिकाणी वर्णन आहे की गोपी श्रीकृष्णाकडे आकृष्ट इतक्या का झाल्या. त्याचं सौंदर्य रूप ते वर्णनातीत आहे. जिथे साधू संत म्हणतात, वाल्मिकी व्यास म्हणतात की देवा तुझ्या रूपाचंही वर्णन आम्हाला करता येत नाही, गुणांचंही करता येत नाही, लीलांचंही करता येत नाही, खरंच रूपाचं करता येत नाही. आणि त्यातल्या त्यात जर करायचं असेल दृष्टांत देऊन वगैरे काही किंवा कल्पनेने करायचं असेल ते जे आम्ही करू ते फार एकदेशीपण्यात येईल. काही जरी आम्ही केलं तर आम्हाला पूर्ण तर करता येणार नाही. नाही योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सदांना. ध्रुवाच्या तोंडची स्तुती आहे ना, त्याला भगवंतांच्या रूपाचं गुणांचं लीलांचं स्तुती करायची आहे, पण शब्द नाही आहे, ते पुरतच नाही. तो जर अनंत गुणांनी युक्त आहे तर आपली त्याच्या सौंदर्याची काय स्तुती करणार आपण. त्यातल्या त्यात संत करतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर करावरी ठेवून या मकर कुंडल ठेवते करतात. संतांना ते डोळ्यासमोर दिसतं रूप. कारण ते वर्णन करताना संतांना, सद्गुरूंना, आचार्यांना ते त्यांच्या उपास्य देवतेचं 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत तुकोबा जेव्हा वर्णन करतात हे भगवान दत्तात्रेयांचं, त्यांच्यासमोर दत्तात्रेयांचं सौंदर्य मूर्ती पूर्ण उभी राहते. म्हणून श्रीमान शब्दाचा अर्थ श्रींनी युक्त, लक्ष्मींनी युक्त तर आहेच, सौंदर्याने युक्त आहे. त्याचबरोबर संपत्तीनी पण युक्त आहे, असे श्रीमान शब्दाचे अर्थ होतात. आणि म्हणून हे एक नाव सगळ्या प्रकारच्या संपत्तीनी. खरं म्हणजे भगवंत 6 गुणांच्या संपत्तीने ऐश्वर्यवान आहे, त्याची ती संपत्ती आहे. श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य करताना 6व्या अध्यायात माऊलींची एक सुंदर ओवी आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथं म्हणून तो भगवान. खरं भग शब्दाचा संपत्ती असाच अर्थ होतो. संस्कृतमध्ये भग शब्दाचा संपत्ती असा होतो. इथे श्रीमान शिकतोय आपण. भग म्हणजे संपत्ती, श्रींनी युक्त, सौंदर्याने युक्त, लक्ष्मींनी युक्त असा दोन्ही तिन्ही जरी अर्थ घेतले, सौंदर्य, लक्ष्मी आणि यशसुद्धा. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणावर वसती जेथे म्हणून तो भगवंतू. भगवंतू म्हणजे 6 प्रकारच्या अशा लक्ष्मी जो युक्त गुणांनी युक्त असा षड्गुणैश्वर्य भगवान हे नाव आपण नेहमी ऐकतो. या 6 गुणांनी आणि परमात्मा सोडून ही 6ही संपत्ती अन्य कुणाजवळ सगळी नसते. कुणाजवळ काही काही असते, कोणी यशवंत असतो, कोणाजवळ श्री असते, कोणाजवळ औदार्य असतं, यशस्वी औदार्यात कोणाजवळ ज्ञान असतं, कोणाजवळ वैराग्य असेल. असे अनेक साधू भक्त आहेत ना, असे की काही गुण त्यातले आहेत, पण 6ही गुणांनी परिपूर्ण असा एक फक्त परमात्मा आहे, संपत्ती आहे त्याची ती. म्हणून सुद्धा भगवंतांचं एक नाव श्रीमान असं आहे. श्रीमान संपत्ती, सौंदर्य किंवा लक्ष्मी 3ही अंगांनी कसाही विचार केला आपण तरी या सर्वांनी युक्त एकच वस्तू आहे, तो परमात्मा आहे. त्याचं ते एक म्हणून नाव पडलं श्रीमान, श्रीनियुक्त. त्याचं पुढचं नाव आहे या श्लोकामधलं 6वं नाव या श्लोकातलं. एकंदर 7 आहेत. 6वं नाव आपण पाहतो केशव. या नावाच्या 2 छटा आहेत. यामध्ये क, अ आणि ईश असं मिळून केशव शब्द होतो. क ब्रह्मदेवाला म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे भगवान भोलेनाथ महादेवांना ईश म्हणतात. म्हणून 3ही देवांचा समन्वय या केशव नावात आहे. म्हणा बघा, आपल्या इथे जे प्रातःकालीन आन्निक करणारी माणसं आहेत, जे संध्या करतात नित्य, संध्येमधलं सगळ्यात पहिलं नाव हे केशवाय नमः इथून सुरू होतं. नारायण मा, माधवाय मा, गोविंदाय मा वगैरे, पण पहिलं नाव ओम केशवाय नमः. त्याचं कारण असं आहे की केशव शब्दामध्ये ब्रह्मा विष्णू महेश
हे 3 प्रधान देवता जे आहेत उत्पत्ती स्थिती लयाला कारणीभूत, की ज्यांच्यामुळे उत्पत्ती स्थिती लय होतं त्यांचं स्मरण म्हणजेच ईश्वराचं स्मरण सगळ्यात पहिल्यांदा तिन्ही एकत्र येऊन, आत्ता आपण ऐकलं ना, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, हे तिन्ही एकत्र येऊन मग भगवान दत्तात्रय झाले. पण हे तिन्ही ज्याच्यामध्ये आहे म्हणून त्यांचं एक नाव केशव असं आहे. केशव शिवाय केशव शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये लांब केस असा होतो. ज्याचे लांब केस आहेत, कोणताही अवतार भगवंतांचा घ्या, त्याचे केस असे छान मानेपर्यंत रुळणारे असतात. मानेपर्यंत रुळणारे केस असतात. ते अगदी जन्मतः म्हणा अवतार घेताना सुद्धा जेव्हा सगुणात भगवान येतात, राम होतात, कृष्ण होतात, त्यांचे छान मानेपर्यंत रुळणारे केस असतात. कोणत्याही देवदेवतांचे आपण प्रतिमा बघा, फोटो बघा, त्यांचे केस असे मानेपर्यंत आलेले असतात. आणि दुसरं या केसांचं वैशिष्ट्य आहे, ते केस कुरळे असतात. असं नकली बनवलेले नाही आहे. आता पुष्कळ ठिकाणी असं ते नसलेले केस, सरळ केस वक्र करून घेण्याच्या काय मशीन वगैरे निघाल्या म्हणतात. आणि मग त्यासाठी 5 काय 800, 1000, 1200 रुपये मोजावे लागतात. मग ते वाकडे कर्ली हेअर त्याला म्हणतात, ते करून मिळतात. पण भगवंतांचे कुरळे केस नैसर्गिक आहेत. म्हणून केशव शब्दाचा लांब केस, कुरळे केस असा अर्थ आहे. खूप छान छान वर्णनं राम अवतारात वर्णन करताना वाल्मिकींनी केली आहे, कसे केस आहेत त्याचे. मग केशव शब्दाचा लांब केस असाच अर्थ होतो. आणि ब्रह्मा विष्णू एकत्र आले हाही अर्थ होतो. शिवाय आणि एक अर्थ आचार्यांनी दिलेला आहे, आणखी एक अर्थ दिला आहे. श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी अनेक दैत्यांचा उद्धार किंवा त्यांचा वध करण्यासाठीच भगवंतांचा अवतार आहे. अगदी ताटिकेपासून अनेक दैत्यांचा वध त्यांनी बालपणापासून, अगदी ज्योतीची पूजा झाली, 5वा दिवस पूर्ण होऊन 6व्या दिवशी पोतनीचा उद्धार केला आहे. कारण परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय. बघ श्लोक आपल्याला माहिती आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अनेक दैत्यांचा जो संहार केला त्यामध्ये कंसाने अनेक दैत्य पाठवीत गेला, तो भगवान समाप्त करत गेले. बालपणीच्या कथा आहेत. अगदी 11 वर्षापर्यंत कंसाकडे जाईपर्यंत तिथे जाऊनही भगवंतांनी मुष्टीर, चाणूक, कूट, तोषल, तोष यांचे वध केलेच ना. पण भगवान वृंदावनात आहेत आणि कंसाने एक दैत्य पाठवला, त्याचं नाव केशी असं आहे. 27व्या अध्यायात ती कथा आहे, ते दशमस्कंधाच्या. केशी नावाचा दैत्य भगवंतांनी ठार केला, मारला, त्याचा उद्धार केला. म्हणून भगवंतांना केशव हे नाव मिळालं असा आचार्यांनी उल्लेख केला आहे. भगवंतांनी प्रत्येक दैत्याचा वध करताना तो वेगळ्या प्रकारांनी केला शोधते. हा केशी नावाचा दैत्य, आणि प्रत्येक दैत्य वेगळं रूप धारण करून आला. कोणी तो शकटासुर आहे, बैलगाडीचं रूप घेऊन आला. एक तृणासुर आहे, तो वावटळीचं रूप घेऊन आला. कोणी बैल होऊन आला, धेनुकासूर. कोणी म्हणजे बगळा होऊन आला, बकासूर. कोणी सर्प होऊन आला, अघासूर. तसं केशी नावाच्या दैत्यानी जे रूप घेतलं आहे ते एका अत्यंत उन्मत्त झालेल्या घोड्याचं रूप घेतलं आहे. आणि भगवान बलरामदादांसह वृंदावनात असतानाची गोष्ट आहे. वनात दूरपर्यंत गेले, कंसाने हा दैत्य पाठवला, घोड्याचं रूप घेऊन आला, दूरून धावत येतोय. आणि घोडा किंवा गर्दभ म्हणजे गाढव हे कोणाच्या अंगावर जेव्हा आक्रमण करतात, त्यांना कुणाला मारायचं असेल ते मारतात. शिंग नाही आहेत त्यांना, गाई म्हशी शिंग मारतात. पण एखाद्या घोडा किंवा गर्दभ या दोघांना जर का मनुष्याला म्हणा कुणाला मारायचं असेल तर ते आपल्या मागच्या 2 पायांनी आक्रमण करतात. हा केशी नावाचा दैत्य कृष्णाजवळ आला. बलरामदादा पाहतात, ते कृष्णा तुझ्याकडे धावत धावत येतोय, मी याला नाही. भगवान म्हणाले थांब, ही माझी शिकार आहे. कोणी कोणत्याला दैत्याला मारायचं, काही बलरामदादांनी मारलेत. भगवान म्हणाले माझी शिकार आहे, माझा आहे, हे माझं लक्ष आहे, तू थांब. बलरामदादा थांबले. तो केशी नावाचा दैत्य भगवंताकडे आला उलटा उभा राहिला आणि भगवंतांना आपले मागचे 2 पाय मारणार. त्यांनी असे मारायकरता केलेवर आणि भगवंतांचं वय आता ह्या वेळेला म्हणजे 10 वर्ष पूर्ण आहे. कारण केशी दैत्यानंतर त्यानंतर व्योमासूर नावाचा एक दैत्य आहे,
तो मयासुराचा पुत्र आहे, त्याला केलं आहे ठार, आणि मग भगवान मथुरेतच गेले. त्या केशी नावाच्या दैत्याने मागचे पाय मारले, दुलत्ती त्याला म्हणतात, आणि भगवंताने तसेच ते पाय धरले. 10 वर्षाचे भगवान आहेत, ते दोन्ही पाय धरले, त्याला गरगर 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 खूप वेळा फिरवलं भगवंतांनी, आणि एका झाडावर आपटून ठार मारलं. झाडा आपटला, तो सुटला हातातून असं वर्णन, एकदा सुटला पुन्हा, आणि तो पुन्हा भगवंतांकडे सरळ येतो आहे. मोठा जबडा आहे, दात आहेत. भगवंतांनी आपला हातच त्याच्या तोंडात घातला असं वर्णन आहे. झाडावर आपटला, पुन्हा उठला, धावायला लागला, हात तोंडात घातला. मोठे मोठे दात होते, मोठा जबडा होता, हात पुन्हा हात घातला भगवंतांनी. असा जसं गिरमीट फिरवतात ना लहान मुलं, ते शार्पनरमध्ये पेन्सिल टाकतात बघा. शार्पनर असतं, पेन्सिलीला धार करायची असते, त्यात शार्पनरमध्ये पेन्सिल घालतात, फिरवतात ना, त्याला गिरमीट म्हणतात. जसा भगवंतांनी आपला हात असा असा फिरवला. शक्तिमान आहेत भगवान, सर्व शक्तिमान. आपल्या मूळ स्वरूपातून काही शक्ती बरो केली, आणि त्याचे सगळे दात आतल्या आत पडल्या गेले. फिरवलं असं आतमध्ये, सगळे दात भळाभळा रक्त काय लागलं. भगवंतांनी तोच आपला हात, त्याचे सगळे दात पाडल्यानंतर तोच हात आतमध्ये घशात घातला, त्याचा श्वास थांबला, डोळे बाहेर आले, आणि तो गतप्राण झाला. याप्रमाणे केशी नावाच्या दैत्याला मथुरेत कंसवधाच्या आधी जाण्यापूर्वी भगवंतांनी जो ठार केला, म्हणून या भगवंतांचं एक नाव केशव पडलं आहे. हे केशव नावाचा, अशा मागे संकल्पना 3 आपण ऐकल्या. एक ब्रह्मा विष्णू महेशांचं ऐक्य, त्यामुळे केशव नाव आहे. लांब केशा, कुरळ्या केसांचा म्हणून केशव, आणि केशी नावाच्या दैत्याला ठार मारणारा म्हणून केशव, असे 3 नावं त्याला दिलेले आहेत. ह्या श्लोकातलं शेवटचं नाव आहे, श्रोते हो, पुरुषोत्तम. पुरुषोत्तम, सर्व पुरुषांमध्ये उत्तम, सर्व पुरुषांमध्ये उत्तम असा याचा अर्थ होतो. श्रीमद भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योगच आहे. कोणी त्याला पुराण पुरुषोत्तम योगही म्हणतात, पण पुरुषोत्तम योगच आहे तो. आणि पुरुषोत्तम त्याला नाव का आहे, कारण आधी आपल्याला थोडक्यात आपण समजून घेऊ. 3 प्रकार तिथे आलेले आहेत. एक क्षर, तोही पुरुषच आहे, क्षर हा पुरुष आहे. एक अक्षर हाही पुरुष आहे. आणि या दोघांपेक्षा भिन्न असा एक पुरुषोत्तम भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिलेला आहे. श्रीमद भगवद्गीता 15वा अध्याय जेव्हा समाप्त होतो, 18 क्रमांकाचा एक श्लोक येतो, यस्मात् क्षरवती तोह मक्षरादपि चोत्तमः यतोस्मि लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमः, असा 15व्या अध्यायाचा समारोप होता होता एक श्लोक येतो. यस्मात् क्षरवती तोह, भगवान स्वतः म्हणतात की मी या दोन्ही पुरुषांपेक्षा, क्षर आणि अक्षरवती तोह, अक्षरापेक्षा वेगळा आहे, मोठा आहे, याच्यापेक्षा वेगळा आहे, मोठा आहे. क्षरापेक्षा तर आहेच, कारण क्षरापेक्षा अक्षर मोठा आहे, आणि अक्षरापेक्षा जो मोठा आहे अजून तो पुरुषोत्तम, कारण क्षर आणि अक्षर दोन्ही पुरुषच आहेत. क्षर म्हणजे संपणं, झीज होऊन संपणं, संपणं, संपणं. अक्षरामध्ये क्षरच शब्द आहे. हे सगळे सापेक्षतेने शब्द आहेत श्रोते. क्षराच्या तुलनेमध्ये अक्षर दीर्घकाळ त्याला आयुष्य आहे. आपण समजून घेऊया. क्षर म्हणजे संपणारा. जसा एखादी व्यक्ती आहे, मनुष्य आहे, त्याला 50, 60, 70 वर्ष आयुष्य. याच्या तुलनेत जो अक्षर पुरुष आहे, जीवात्मा, त्यामध्ये परमात्मा जो आहे, त्याला खूप दीर्घ आयुष्य आहे. पण अनंत काळांच्या एकंदर या युगामध्ये अनंत काळ आहे, काळ खूप मोठा आहे. काळाच्या मध्ये या अक्षरापेक्षा, म्हणजे त्याला अक्षर का म्हटलं आहे, क्षराच्या तुलनेत अक्षर म्हटलं आहे. तुलनेने आहे इथे, क्षराची आणि अक्षराची तुलना करून त्याला अक्षर म्हटलं आहे. पण अक्षर म्हणजे ईश्वर आहे. आणि जेव्हा सृष्टी निर्मिती संपते, प्रलय होतो, तर आपण ऐकल्या आधीच्या श्लोकामध्ये, तेव्हा अक्षर पुरुषसुद्धा संपतो. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाशयिक सद्गुरुपद श्रीराम, असं समर्थांनी दासबोधात म्हटलं आहे. आणि मग जो उरतो अहमेवा समेवाग्रे, तो पुरुषोत्तम आहे. म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, सगुण निराकार परमात्मा आणि जीव, अशा 3 या ठिकाणी संकल्पना घेतल्या. क्षर म्हणजे हा जीव,
जो नेहमी नेहमी कधी संपेल सांगता येत नाही, नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वैसा, प्रसंग येईल कैसा कोण जाणे श्रीराम, या पद्धतीने कधी संपेल नाही सांगता येत. त्याला कमी आयुष्य आहे. त्याच्या तुलनेत साक्षेपतेने नेहमी सापेक्षता जर असली, सापेक्षतेने ईश्वराचं आयुष्य म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे ईश्वर, पण केव्हा तरी तोही संपेल आणि पुरुषोत्तम तसाच कायम राहील. एखादं उदाहरण घेतलं की अजून छान स्पष्ट होईल. एखादा वृक्ष आहे, झाड आहे. झाडामध्ये किती झाडाचे गुणधर्म आपण आठवा. झाड वाढतं, मोठं होतं, त्याचा वृक्ष होतो. पण हे मोठं होताना काही झाडांना फुलं येतात, फळं येतात, पानं तर प्रत्येक झाडाला असतात, साल असतं, खोड असतं. हे विविध अवयव जे आहेत ना, प्रत्येक अवयवाचं आयुष्य हे दुसऱ्या यांना अवयव मानू आपण. फूलसुद्धा झाडाचं अपत्य अवयवच आहे. जसं फूल आहे, या सर्वांमध्ये क्षर अक्षरता कशी आपण समजून घेऊ. जसं आमच्या अंगणामध्ये जास्वंदाचं झाड आहे, खूप मोठं आहे, रोज त्याला फुलं येतात. क्षर समजून घेता आपण, त्याला फुलं येतात. पण आजची आलेली उमललेली फुलं देवाच्या पूजेसाठी आपण तोडून त्याचा हार वगैरे करून देवाला वाहिली, त्यांचा सदुपयोग होतो. तशी नाही ती काढली तर उद्या सकाळी ती फुलं झाडावरच असूनही ती एक तर सुकून जातात किंवा खाली पडून जातात. क्षर संपली. सापेक्षतेने क्षर कसा असतो बघा, अक्षर कसा असतो बघा. क्षर आणि अक्षराची सापेक्षता आपण समजून घेत आहे. त्यानंतर समजा हे तर जास्वंदाचं झालं, पण एखाद्या झाडाला फळं येतात, जसं चिक्कूचं आहे, आंब्याचं आहे. आधी त्याला मोहर येतो, फुलोरा येतो, तो त्याचं ते फूल झालं, मग त्याची कैरी आंबा किंवा चिक्कूचं फळ येतं. आता त्याच्या तुलनेमध्ये ते फळ जास्त दीर्घकाळ टिकतं, बरेच काळ झाडावर ते राहतं. ते काही आज झाडाला कैरी लागली ती उद्या सुकून गेली असं नाही होत. तिला परिपक्व व्हायला बराच वेळ लागतो, महिना पण लागेल. मग एका दिवसात गळून पडणाऱ्या फुलाच्या तुलनेमध्ये फळाला जास्त आयुष्य आहे. सध्या तूर्त आपण फूल आणि फळ, फूल क्षर आणि फळ अक्षर सध्या. पण जे अक्षर आहेत ते एक दिवस संपतं हे पण आपण ऐकलं आहे. मग त्या कैऱ्या एखाद्या माणसाकडून तो उतारा घेतला गेला, काढल्या किंवा खाली गळून पडल्या, आपण तोडल्या, मग कैरी खाली काढली महिना दीड महिन्यांनी, मग तिचं काय पुढे खाद्यपदार्थ लोणचं इत्यादी काहीतरी केलं, ती संपली का नाही. पण फुलाच्या तुलनेत ती महिना 2 महिने 6 महिने ते लोणचं राहिलं म्हणून तिला अक्षर म्हणू आपण. आता पुढे तेही संपलं, त्यामुळे पानगळ येते, झाडाची सगळी पानं गळायला लागतात, असा ऋतू येतो. आंब्याच्या झाडाची पानं जुनी झालेली पडतात, नवीन पानं येतात. हा नियम आहे निसर्गाचा. जुनी पालवी संपते, नवीन पालवी येते. मग फूल फळ त्यापेक्षा पानं अजून जास्त काळ. काही पानं वर्षभर राहतात, आंब्याच्या झाडाची काय, जास्वंदाची काय, कण्हेराची काय, वर्ष राहतात. मग फूल फळ आणि त्यापेक्षा मग आता पानं अक्षर झाली का, यांच्या तुलनेत झाली. अपेक्षेने सापेक्षतेने झाली. यांच्या सापेक्षतेने पानांना जरा दीर्घ आयुष्य, मग सगळी पानंही पडून गेली. मग खोडावरती सालं असतात. कालांतराने उष्णतेने वाऱ्याने पानांनी 10, 12, 15 वर्ष झाली की आंब्याच्या झाडाची सालं गळून पडतात, नवीन सालं येतात. तर साल 4 क्रमांकावर ते अक्षर आहे का, आधीच्या 3 पदार्थांच्या तुलनेत ते अक्षर आहे. पण आता तेही गळून पडतात. त्यानंतर आहे झाडाचा मुख्य बुंधा, मोठा, एवढं मोठं आंब्याचं झाड आहे, इतका मोठा बुंधा आहे. या आधीच्या सगळ्या त्याच्या अवयवांच्या तुलनेमध्ये म्हणजे फूल फळ पानं साली यापेक्षा जे खोड आहेत किंवा फांद्या आहेत यांना आयुष्य जास्त आहे, यांच्या तुलनेत ते अक्षर झालं. आता 50 वर्ष झाले ते आंब्याचं झाड आहे शेतामध्ये, ते सुकायला लागतं हळूहळू, त्याचं आयुष्य संपायला लागतं. एक तर त्याला तोडून टाकतात किंवा ते आपोआप वाऱ्याने वगैरे उन्मळून पडून जातं, तेही संपलं. म्हणजे ज्याला आत्तापर्यंत आपण अक्षर म्हणत होतो ते सुद्धा नाशिवंतच आहे, ते संपणार आहे एक दिवस. पण या आधीच्या त्याच्या अवयवांच्या तुलनेत ते अक्षर आहे, हे न संपणार आहे. क्षरती इति क्षरा, जे झीज होते, क्षरती म्हणजे झीज होणे, संपणे.
अपक्ष्यते इति. आता परमात्मासुद्धा नष्ट होतो. थोडासा भेद आपण समजून, एक सूक्ष्म भेद आहे की परमात्मा ईश्वर जो आहे अक्षर असूनही संपूर्ण प्राणीमात्रांच्या तुलनेमध्ये, नुसता जीव मनुष्य देहधारी जीव नाही, झाडं आहेत, चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी जेवढी आहे, यांच्या तुलनेत ईश्वर, त्याचा निर्माता ईश्वर असल्यामुळे त्याला एक मोठं दीर्घ आयुष्य आहे. त्याच्या तुलनेत त्याला आयुष्य मोठं आहे. पण एक दिवस तोही सुद्धा अक्षर जरी म्हटलं सापेक्षतेने, तोही संपणार आहे. मग उरतं काय? फक्त परब्रह्म वस्तू जी निर्गुण निराकार आहे ती संपते. या झाडाच्या दृष्टांतावरून आपल्याला चांगलं लक्षात आलं असेल. यस्मात् क्षरमती तोह, भगवंता या श्लोकात आपल्याला काय म्हणाले? यस्मात् क्षरमती तोहम अक्षरादपि च उत्तमः. मी क्षरापेक्षाही वेगळा, अक्षरापेक्षाही पुढे अजून वेगळा. अक्षरादपि च उत्तमः. यतोस्मि लोके वेदे लोके च प्रथितः पुरुषोत्तमः. यतोस्मि लोके, तीनही लोकांमध्ये, म्हणून मला पुरुषोत्तम असं म्हणतात की मी क्षर अक्षरांच्याही पलीकडे आहे. श्रोते हो, थोडा ईश्वर आणि इतर भूतसृष्टीतले प्राणी, वास्तविक ईश्वरी संपतो आणि जीव भूतमात ही सगळी भूत प्राण्यांची सृष्टी संपते. मग या दोन्हींच्या संपण्यामध्ये काही फरक असेल ना? आहे. जीवसृष्टी जी आहे सगळी ही प्रारब्धाने संपते. सगळे शरीरधारी जीव, शरीर म्हटलं की त्यांना 6 धर्म असतात. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यते. त्यापैकी अपक्षीयते ही झीज आहे. ही सर्व भूतमात्रांच्या बाबतीत हा शब्द लागू पडतो. म्हणून हे सगळे 6 धर्मांपैकी अपक्षीयते धर्माने क्षर होतात, झिजतात, संपतात. आपण असं ऐकलं मगाशी की अक्षर पुरुष हे संपतो, पण तो या 6 धर्मांनी युक्त नाही आहे. कारण ईश्वराची तनु कशी आहे माहिती आहे की ती स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी, असं भागवतात वर्णन आहे. अस्यापि देव वपुषो स्वेच्छामयस्य, अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. इच्छेनी स्वइच्छेनी. भगवंतांचा असं क्षीण होऊन झीज होऊन नाही संपत ते. पण सृष्टी संपलेली आहे, सगळी भूतसृष्टी प्रलयात संपती आहे. मला आता सांभाळण्याचं काही कारण नाही सृष्टीला. आम्ही केली होती, ब्रह्मा विष्णू महेशांनी निर्मिती झाली, बहुत काळ सांभाळली, प्रलयात रुद्राने ती संपवली. आता आमचं तिघांचंही काम नाही. म्हणून स्वेच्छेनी ते झीज होऊन नाही. ईश्वराची झीज कधीही होत नाही. ईश्वर जसा आहे तसाच राहतो. परवा आपण शांतिमंत्र म्हटला होता पहिल्या निरूपणामध्ये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमेवावशिष्यते पूर्णस्य पूर्णमेवादाय पूर्णमेवावशिष्यते. माहिती आहे, तो पूर्णच राहतो. ईश्वर झिजत कधीच नाही. तो जसा आहे तो निरुपाधिक ब्रह्मच आहे, पण मायेचं आश्रय घेतल्यामुळे तो निरुपाधिक न राहता तो मायेच्या साह्याने ही सगळी सृष्टी उत्पन्न करतो. म्हणून त्याला निरुपाधिक राहता येत नाही. कधी सृष्टी व्यवस्था ईश्वराचं कार्य आहे. सोपाधिक ब्रह्म तो होतो, ते निरुपाधिक ब्रह्म असतं, आहे एकच. श्रोते हो, याप्रमाणे या श्लोकामध्ये एकंदरची 7 नावानी, पुन्हा एकदा श्लोक आपण म्हणून घेऊ. योगो योगविदान नेता. पहिलं नाव योगो पाहिला आपण यथामती. योगविदान नेता दुसरं नाव तोही पाहिला आपण. प्रधान पुरुषेश्वरा याचाही अर्थ आपण थोडक्यात पाहिला. नारसिंहवपो श्रीमान केशव पुरुषोत्तमा. अशी 7 नावं महर्षी वेदव्यासांनी या श्लोकामध्ये आपल्यासमोर ठेवली. आपण सुरुवात तिथूनच केली होती की भगवंतांची अनंत नामं आहेत. त्यातलं कोणतंही नाम जे आपल्याला सोपं वाटेल, आवडीसारखे मिळे, तेणे सुखची उचंबळे, नाहीतरी कंटाळे मानस ऐकता. जे आपल्याला आवडेल, समारोपाचं वाक्य बोलताय ते नाव निवडावं. 1000 नावांपैकी कोणतंही, अजून 1000 नावांकडे आपल्याला जायचं आहे. पण पुन्हा आपण हे दर चिंतनात म्हणतो आहे की अर्थाकडे जर का आपण लक्ष देत गेलो,
अर्थ जाणत गेलो, समजावून घेत गेलं तर आपली फार तद्रुपता लवकर येते. खूप छान वाटतं. अर्थ समजावून म्हणत गेलं, छान वाटतं, याचाच अर्थ मन प्रसन्न होतं. ईश्वराचा महिमा आपल्या अंतःकरणात बिंबतो. ईश्वराचा महिमा, देवाचा महिमा आपल्या अंतःकरणात बिंबून त्याचं नाव जर घेतलं तर ते लवकर आपल्याला कृतार्थकडे नेत असतं श्रोते हो. म्हणून हा सगळा आशय धारण करून, लक्षात घेऊन, अनेक माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून हे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे अर्थ मी आपल्यासमोर जे मी श्रवण केले आहेत, काही ग्रंथातून वाचन केलं आहे, त्यातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ते जाणून घ्यावे, पुढच्या पिढीलाही त्याचं ज्ञान आपण देत जावं, शिकवावं. विष्णू सहस्रनाम वेळ मिळाला तर शिकवावं. ज्यांना येतं म्हणतात त्यांनी इतरांना शिकवावं. हे अर्थ आपल्याला नीट आकलन झाले आणि आपल्या लक्षात आपण इतरांना ते शिकवावं. सर्वांचं कार्य आहे, एकट्या पुरुषाचं कार्य नाही. हे श्री भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलं आहे. कथा ऐकली आहे पहिल्या दिवशी आपण, व्यासाने ग्रथित केलं. सगळीच मोठी माणसं आहेत आणि मोठ्या माणसांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे विचारधन, आचारधन. नुसतं विचारधन नाही, आचारधन. आपण प्रत्यक्ष आचरणात, कृतीत आरण गेलो तर आपल्याला जे ध्येय मनुष्य जीवनात गाठायचं आहे ते गाठायला फार उपयोग, मदत होईल. अस्तु. आजचं झालेलं आहे चिंतन परमपूजनीय सद्गुरू माझ्या पाठीशीच आहेत, असतातच नाही. त्यांच्या चरणी, श्री गोपाळकृष्णांच्या चरणी अर्पण करतो आणि सर्व श्रोत्यांना प्रेमाने अभिवादन करून वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.